नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। देवाभाऊ पोलिसांकडेही लक्ष द्या। राज्यातील हजारो पोलीस कर्मचारी डिजी लोन पासून वंचित। गेल्या 3 वर्षांपेक्षा अधिक काळापासून हक्काचं घर घेण्याचं पोलिसांचं स्वप्न भंगलं। तर भारतीय दलित पॅंथरच्या नामांतर ठराव दिनानिमित्त संघर्ष मेळाव्यामध्ये 24 ठराव मांडून ते एकमताने मंजूर। राज्य व केंद्र सरकारला अंमलबजावणीसाठी ठराव पाठवणार ॲडव्होकेट रमेशभाई खंडागळे यांची मेळाव्यात माहिती। आता बघूया सविस्तर बातम्या। हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं, मग यामध्ये सर्वसामान्यांसह पोलिसांनाही घराचं स्वप्न असतं। मात्र गेल्या 3 वर्षांपेक्षा अधिक काळापासून हक्काचं घर घेण्याचं पोलिसांचं स्वप्न भंगलं आहे, कारण त्यांना मिळणारे डिजी लोन मंजूर होत नाहीये। त्यामुळे अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना कर्जासाठी आणि घरासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचं चित्र राज्यभरात पाहायला मिळतंय। घर घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं, मात्र ते घेणं कठीणही असतं। यात गृहकर्ज मिळवणे म्हणजे जिकरीची बाब। त्यात खास करून पोलिसांना तर कर्ज द्यायला बँकाही नाक मुरडतात। म्हणूनच पोलीस महासंचालक कार्यालयाच्या माध्यमातून पोलिसांना कर्ज दिलं जातं। या कर्जाला डिजी लोन असं म्हणतात। पोलीस कर्मचारी ते पोलीस निरीक्षक या सगळ्यांना डिजी लोन हे कर्ज मिळत असतं। यात व्याजाचा दर कमी असतो। आजारपण, इतर काही महत्त्वाची कामं आणि घर बांधणं, घर खरेदीसाठी हे कर्ज पोलिसांना मिळतं। 6व्या वेतन आयोगाच्या 200 पट ही कर्जाची रक्कम असते, म्हणजे 15 लाखांपासून तर 50 लाखांपर्यंत हे कर्ज मिळतं। त्यासाठी पोलिसांना संबंधित पोलीस मुख्यालयामध्ये अर्ज करावा लागतोय। त्यानंतर पोलीस महासंचालकांच्या कार्यालयातून जाऊन तेथून कर्ज मंजूर होतं। मात्र हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं, मग यामध्ये सर्वसामान्यांसह पोलिसांनाही हक्काचं घर असतं। मात्र गेल्या 3 वर्षांपेक्षा अधिक काळापासून हक्काचं घर घेण्याचं पोलिसांचं स्वप्न भंगलंय, कारण त्यांना मिळणारे डिजी लोन मंजूर होत नाहीये। त्यामुळे अनेक पोलीस कर्मचाऱ्यांच्या कर्जासाठी आणि घरासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे। दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांच्या पाल्यांची पोलीस बॉईज संघटना मागील काही वर्षापासून हे कर्ज मिळण्यासाठी पाठपुरावा करत आहे। सदर प्रक्रिया पुन्हा सुरू करावी अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष रवी वैद्य यांनी एडीएन न्यूजच्या माध्यमातून केली आहे। जय हिंद, मी रवी वैद्य, पोलीस बॉईज असोसिएशन संस्थापक अध्यक्ष। आज एडीएन न्यूजच्या मार्फत आपणा डीजीसाठी एक निवेदन होतं का डीजी लोन जे बंद केलेलं आहे 2019-20 पासून जवळपास महाराष्ट्रातले 40 ते 45 हजार पोलीस कर्मचारी डीजी लोनच्या प्रतीक्षेत आहेत। अनेकांनी हात उचलून कोणा पाहुण्याकडून काही व्याजाने पैसे घेतलेत आणि त्यांनी त्यांचे घर बांधलेत आणि अनेकांचे घराचे प्रश्न प्रलंबित आहेत। तर कृपया डीजी साहेबांनी लवकरात लवकर पोलिसांसाठी डीजी लोन मंजूर करावे ही नम्र विनंती। जय हिंद। संजय पांडे ज्यावेळी महाराष्ट्र सरकारचे अतिरिक्त पोलीस महासंचालक होते, त्यावेळी ठाकरे सरकारने ही योजना थांबवली होती। त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह मंत्रालयाचा कारभार आल्यानंतर त्यांनी या योजनेची पुन्हा माहिती घेऊन ती पुन्हा सुरू केली होती। आताही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृह मंत्रालयाचा कारभार आहे, त्यामुळे त्यांनी राज्यातील हजारो पोलिसांच्या मागणीकडे सकारात्मक भूमिका घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। राज्यातील मंत्र्यांना काही महत्त्व नाही, सर्व कारभार मुख्यमंत्री घेत आहेत। आताचे सर्व मंत्री पुतळ्यासारखे फक्त मुखवटे आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेमध्ये लावलेत। यावेळी त्यांनी अन्य अनेक विषयांवरती भूमिका स्पष्ट केली। मला असं वाटतं त्याच खात्याचे मंत्री तर बैठक घेऊ शकतात, उलट मी म्हणेन दुसऱ्या खात्याचे मंत्री सुद्धा अशा पद्धतीनं अधिकाऱ्यांशी काही काम असेल, काही चर्चा असेल तर ते करू शकतात। त्याच्यात फार वावगं आहे राज्यमंत्र्यांनी एखादी बैठक बोलवणं असं मला त्याच्यातलं अयोग्य काही असं वाटत नाही। मग राज्यमंत्र्याचं काम काय? राज्यमंत्र्याचं काय काम? राज्यमंत्र्यांनाही अशा पद्धतीनं धोरणात्मक त्यांच्या सरकारमध्ये त्यांना किती अधिकार असेल मला माहिती नाही, परंतु जनतेच्या कामासाठी राज्यमंत्री अशा बैठका घेऊ शकतात। मी तर म्हणेल CMचं ऑफिसचं सुद्धा काही मत मागवायचं दुर्दैवाने आवश्यकता नाही।
असे घेता येतात बैठका. पण एखाद्या कॅबिनेट मंत्र्याच्या पोटात दुखावर राज्यमंत्री बैठक घेतो म्हणून मला असं वाटतं ही यंत्रणा आहे लोकशाहीमधली, हिचा स्वीकार आपण केला पाहिजे. सगळं मीच प्रमुख आहे असं नाही होऊ शकत. प्रत्येक गोष्टी विभागलेल्या आहे, विकेंद्रीकरण झालेलं आहे. काही गोष्टी तर मंत्र्यांना विचारायची गरज नसते. मग कॅबिनेट काय राज्यमंत्री कोणालाच विचारायची गरज नसते. अधिकाऱ्यांच्या स्तरावर काही गोष्टी होत असतात. मग काय यालासुद्धा थोडी तुम्ही थांबवू शकता. मला वाटतं ही सिस्टीम आहे आपली आणि सिस्टीम आपण ॲक्सेप्ट केली पाहिजे. आणि याच्यातलं दोघांनी पण पत्र लिहिणं याच्यातलं महत्त्वाची चूक आहे मी म्हणेल. पण खरं तर दोघांनी एकमेकांना पत्र लिहिणं, तुम्ही एकमेकांना फोन करू शकता, एकमेकांना भेटू शकता किंवा कॅबिनेटमध्ये राज्यमंत्र्यांना आपल्याकडे बोलवू शकतो, चर्चा करू शकतो, गप्पा मारू शकतो, चहा पाजू शकतो आणि नंतर सांगूसुद्धा शकतो. पण अशा पद्धतीनं पत्र लिहिणं रेकॉर्डवर मला असं वाटतं हे योग्य दोघांचं पण नाही. पण दादाची चर्चा सुरू होती भाजप आणि शिंदे गटात, सगळं काही आलबेल नाही. ते या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आले. पण राज्यमंत्र्यांना अधिकार आहे नाही आहे याच्याविषयी आजच्या नाही, सगळ्या मंत्रिमंडळात अशी चर्चा होत असते. सगळ्या मंत्र्यांना, कोणत्याही कॅबिनेट मंत्र्याला आपले अधिकार काही राज्यमंत्र्याकडे असावेत असं कधीच वाटत नसतं. मला वाटतं एका पक्षाचं ज्यावेळेस सरकार येतं त्यावेळेसच हा अशा पद्धतीनं होऊ शकतं. जेव्हा 2-2, 3-3 पक्षाचे सरकार आल्यानंतर प्रत्येक खात्यामध्ये प्रत्येक पक्षाचा से असावा. म्हणून एखाद्या पक्षाचा कॅबिनेट असला तर दुसऱ्या पक्षाचा राज्यमंत्री सिस्टीम आता आपल्या महाराष्ट्रात काय देशामध्ये झालेली अशी सिस्टीम. मला वाटतं तिचा स्वीकार आपण केला पाहिजे. महायुतीत आलबेल नाही असं म्हणतो. आलबेल असल्याशिवाय असं थोडी चालतं. आता समजा मंत्री का राज्यमंत्री फोन करू शकत नाही का? आणि खूपच करूनच नाही द्यायचं असतं तर मला असं वाटतं संजय शिरसाट यांनी आपल्या विभागाच्या सचिवाला अशा पद्धतीनं सूचना द्यायला पाहिजे होत्या. पत्र लिहिण्याची गरज नव्हती. भारतीय दलित पॅन्थरच्या वतीने नामांतर ठराव दिनानिमित्त भव्य पॅन्थर संघर्ष मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी विद्रोही साहित्यिक डॉक्टर ऋषिकेश कांबळे यांनी संघर्ष मेळाव्याला मार्गदर्शन केलं. तर अध्यक्षस्थानी पॅन्थर ॲडव्होकेट रमेशभाई खंडागळे यांची उपस्थिती होती. 27 जुलै रोजी नामांतर ठराव दिनानिमित्त संघर्ष मेळाव्याचं आयोजन कॉम्रेड व्ही.डी. देशपांडे हॉल N7 सिडको छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आलं होतं. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट रमेशभाई खंडागळे हे होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्रोही साहित्यिक, आंबेडकरी विचारवंत प्राध्यापक डॉक्टर ऋषिकेश कांबळे यांची उपस्थिती होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून आंबेडकरी साहित्यिक विचारवंत ग. राठोड, महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महास मंडळाचे सरचिटणीस साथी सुभाष लोमटे, ज्येष्ठ नेते एकनाथ त्रिभुवन आदींची उपस्थिती होती. मेळाव्याची सुरुवात उपस्थित थोर महापुरुषांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली आहे. तर ह्या मेळाव्यामध्ये जिल्हा वकील संघ निवडणुकीत विजयी झालेल्या ॲडव्होकेट दिशा रमेशभाई खंडागळे यांचा सत्कार करण्यात आला. मेळाव्याचा प्रास्ताविक विलास कटारे यांनी केलं. या संघर्ष मेळाव्यात उपस्थित आंबेडकर विचारवंत, साहित्यिक मान्यवरांनी मार्गदर्शन केलं. तर मेळाव्यात 24 ठराव मांडून ते एकमताने मंजूर करण्यात आले. अध्यक्षीय समारोपात सदर ठरावाबाबत घोषणा ॲडव्होकेट रमेशभाई खंडागळे यांनी केली. तर सूत्रसंचालन रत्ना खंडागळे यांनी केलं आणि आभार प्रदर्शन ॲडव्होकेट दिशा खंडागळे यांनी केलं. मेळाव्यात मराठवाड्यातून मोठ्या संख्येने भारतीय दलित पॅन्थरच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. संघटना असली म्हणजे सत्यता येता येते. सत्यता आले की देश विकता येतो, विकत घेता येतो किंवा गाणे टाकता येतो. RSS आणि BJP काय करते सध्या? हेच तर करते. उगीच आपण अभिमानानं सांगतो बाबासाहेब म्हणाले होते. घरी गेल्यानंतर भिंतीवर लिहून ठेवा. गोष्ट खरी आहे. एन शिवराजची बायको ही मद्रासची महापौर झाली होती, पहिली अस्पृश्यबाई. एन शिवराज म्हणाले, नेते होते आपले दक्षिणेतले. एन शिवराज म्हणाले की बाबासाहेब तुमच्याच हस्ते सत्कार करायचा. महापौर झालेल्या माझ्या बायकोचा. बाबासाहेबांनी त्या सत्कार सोहळ्यामध्ये बोलताना हे विधान केलेले आहे 1939ला, की जेव्हा घरी जाल तेव्हा घराच्या भिंतीवर जाऊन लिहून ठेवा की तुम्हाला शासनकर्ती जमात बनायचं आहे. एवढं सांगतो आपण.
करतो काय? संघटित असल्याशिवाय कसं काय होईल? आणि बाई, पुढच्या काळामध्ये समविचारी लोकांना सोबत घेऊन टेम्पो तयार करा आणि प्रश्न घेऊन टेम्पो तयार करा. आज विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती जवळपास बंद झालेली आहे ओबीसीची. मी ओबीसीचा उल्लेख का करतो? बाबासाहेब आंबेडकरांनी कायदे मंत्रिपदाचा राजीनामा दिला, त्याच्यामध्ये हे एक कारण होतं. नेहरू म्हणाले होते की पुढच्या काळामध्ये ओबीसींच्यासाठी आपण घटनात्मक तरतूद करू. नेहरूंनी शब्द पाळला नाही. राजीनामा पत्रात बाबासाहेबांनी लिहिलं की तुम्ही ओबीसींच्यासाठीचं दिलेलं अभिवचन पाळलेलं नाही, असं म्हणत असत. काळानं अंगमोड्या दिल्या की तुम्हाला लढ्याची शस्त्र बदलावी लागतील. काळानं अंगमोड्या दिल्या की तुम्हाला लढ्याची शस्त्र ही बदलावी लागतील. ज्या काळामध्ये पॅंथर नामांतराचा लढा लढत होते तो काळ वेगळा होता. आणि त्या काळातला जो कार्यकर्ता होता, हा कार्यकर्ता स्वतःच्या घरच्या भाकरी सोबत घेऊन चळवळीचं काम करत होता. त्याला हे कळत होतं की दलित पॅंथर हे समाजाचं संरक्षणाचं कवच आहे. आणि त्यामुळं त्या काळातला कार्यकर्ता हा त्याग आणि समर्पण देऊन काम करत होता. आज परिस्थिती आहे का तशी? आज प्रत्येक कार्यकर्ता हा पेड वर्कर झालेला आहे आणि पेड वर्करवर चळवळ उभी राहू शकत नाही. बाबासाहेबांच्या काळातला जो कार्यकर्ता होता तो काय, किंवा दलित पॅंथरमध्ये त्या काळात काम करणारा कार्यकर्ता काय, तो त्याग आणि समर्पण देऊन काम करत होता. कारण त्याला हे कळत होतं की आपण लढल्याशिवाय आणि हे संघटन मोठं झाल्याशिवाय आपल्याला संरक्षणाचं कवच मिळणार नाही. कोणत्याही कार्यालयामध्ये पॅंथरचा कार्यकर्ता गेला तर तिथल्या अधिकाऱ्याला घाम फुटायचा. ही दहशत नव्हती, हा धाक होता. पुन्हा निर्माण करता येईल का? गहर आठवडांनी आणि भाई सुभाष मोमटेंनी, साथी सुभाष मोमटेंनी वर्तमानाची समज आपल्याला दिलेली आहे. 110 GR रिझर्वेशनच्या विरोधात मोदी सरकारनं काढलेली आहे. 110 GR असं आहे. एवढ्या पुरतच नाही. रिझर्वेशनचा जो हक्क बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातनं आपल्याला दिलेला होता, हा संविधानात दिलेला रिझर्वेशनचा हक्क सुद्धा काढून घेतला जातो, खाजगीकरण केलं जातं. जाती जातीत भांडणं लावली जात आहेत, धर्माधर्मात भांडणं लावली जात आहेत. आणि या पार्श्वभूमीवर आपल्याला आपल्या भिन्न भिन्न प्रश्न आणि समस्यांचा विचार करावा लागेल. शिक्षणाचं खाजगीकरण करण्याचं सुरू आहे. अलीकडच्या काळामध्ये नेट नावाचं नॅशनल एज्युकेशनल पॉलिसी आलेली आहे. कौशल्य विकासाच्या नावाखाली परत जाती मजबूत करणं, जातीयतेची भावना मजबूत करणं असं सुरू आहे. आणि दुसरीकडं शिक्षण इतकं महागडं करून टाकलंय. आपण वारसा सांगतो कर्मवीर भाऊराव पाटलांचा, पंजाबराव देशमुखांचा, बाबासाहेब आंबेडकरांचा, पण
कारण शिक्षण हे स्वस्त राहिलं का. मी जिल्हा परिषदेत शिकलोय बाई, आम्हाला फीस नव्हते, मास्तर चांगले होते. आता समजा जर मास्तर केला तुम्ही 20 लाख आणि 25 लाख घेत असाल आणि सिनियर कॉलेजच्या प्राध्यापकाला 60 आणि 70 लाख रुपये घेत असाल, तर कोणत्या तोंडाने तुम्ही सांगता की हा प्रदेश फुले शाहू आंबेडकरांचा आणि शिवरायांचा आहे? शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. तब्बल 100 वर्षांपासून यशस्वी विद्यार्थी घडवणारे मराठवाड्यातील पहिले महाविद्यालय असलेले शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर या महाविद्यालयात नव्या शैक्षणिक वर्षात अर्थात 2025 आणि 26 मध्ये प्रवेश घेण्याची पुन्हा सुवर्ण संधी. BA, BSc आणि MA साठी प्रवेश खुले आहेत. BA मध्ये निवडा तुमच्या आवडीचे विषय. भाषा विषयाबरोबरच इतिहास, मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि बरंच काही. मराठी आणि इंग्रजी माध्यमांसाठी स्वतंत्र वर्ग. BSc मध्ये बॉटनी, केमिस्ट्री, झूलॉजी, मायक्रोबायोलॉजी, कॉम्प्युटर सायन्स सारखे आधुनिक विषय. MA साठी खास अभ्यासक्रम, भूगोल, ग्रहविज्ञान आणि संगीत. शिक्षणाची उत्तम व्यवस्था, कमी खर्चात मुलामुलींसाठी महाविद्यालयाची प्रशस्त इमारत, स्वतंत्र ग्रंथालय, वाचनालय, अभ्यासिका, मुलींसाठी लेडीज रूम, प्रयोगशाळा, वसतिगृह आदींची व्यवस्था. NEP 2020 ची अंमलबजावणी. MPSC, UPSC पूर्व प्रशिक्षणाची खास सुविधा. स्पोर्ट्स, NCC, NSS आणि स्किल बेस्ड कोर्सेससह तुमच्या सर्वांगीण विकासाची हमी. प्रवेशासाठी आजच संपर्क करा. कला शाखेसाठी 9823 1396 64, BSc साठी 9823 04 23 59, 11वी विज्ञानसाठी 9503 81 89 94 आणि 11वी कला शाखेसाठी 9922 90 09 34. तर वाट कसली बघताय? आजच तुमच्या उज्ज्वल भविष्याची निवड करा. शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय. एज्युकेट, एम्पावर, एनलाइटन. मनोवृत्ती घडवा, भविष्य घडवा. आजच आपला प्रवेश निश्चित करा. 10वी 12वी झाली, आता पुढे काय? शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाविद्यालयाच्या शोधात आहात तर सर्व विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशनचा मास्टर स्ट्रोक. विवेकानंद शिक्षण संस्था संचालित विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर छत्रपती संभाजीनगर. NEP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार BA, BCom, BSc, BBA 2025 व 26 साठी प्रवेश प्रक्रिया व नोंदणी सुरू झाली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक व इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ दिल्ली हे अभ्यास केंद्र उपलब्ध आहेच, परंतु आपल्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रशस्त इमारत, 3ही विद्याशाखा, 16 विषयामध्ये PGचे अभ्यासक्रम, शिवाय 11 विषयात PhD रिसर्च सेंटर, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण, 50 वर्षांची उज्ज्वल परंपरा, सुसज्ज ग्रंथालय, OPAC, N-लिस्ट आणि रिमोट ॲक्सेसची सुविधा, आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा, सुसज्ज क्रीडा विभाग, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवप्राप्त विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात सहभाग, दिव्यांगांसाठी स्पेशल कॉम्प्युटर लॅब, व्यक्तिमत्व विकासासाठी NCC आणि NSS, स्पर्धा परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन, शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती योजना उपलब्ध, शिवाय स्वाधार योजनेच्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण लाभ. प्रवेशासाठी संपर्क 0240 23 65 845, 0240 23 65 844, 0240 23 65 813, कार्यालयीन संपर्क 0240 23 65 801. आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि द्या आपल्या करिअरला बूस्टअप. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो,
उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. नमस्कार, मी डॉक्टर साशा. मी साताऱ्याची आहे. मी इथे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज संभाजीनगर इथे MBBS शिकायला आले होते 5 वर्षापूर्वी. आता मी इथे 3 वर्ष झालं मेसमध्ये आहे. रुचिरा स्वयंपाकघर हे माझ्या आवडीची मेस झालेली आहे. MBBS संपलं, इंटर्नशिप संपली, आता मी इथे जॉब करते, पण माझी मेस कॉन्स्टंट आहे. घरासारखं जेवण मिळतं इथे. माझं घरामध्ये असं असायचं की तव्यावरून चपाती डायरेक्ट ताटामध्ये पाहिजे, ते मला इथे मिळतं. इथलं जेवण एकदम टेस्टी आणि मन भरतं, पोट भरून असं जेवण भेटतं इथे. आता आमच्या लाईफस्टाईलसाठी की म्हणजे जॉब आहे किंवा अभ्यासासाठी एकदम पौष्टिक रिक्वायर्ड न्यूट्रिशन आहे आणि पोटसुद्धा व्यवस्थित भरतं. माझं नाव निलेश पाटील. मी 3rd इयर MBBS स्टुडंट घाटीला शिकतो. मी 1 वर्षापासून रुचिरा स्वयंपाकघरात जेवायला येत आहे. दुसऱ्या शहरात गेल्यावर आपल्याला सर्वात पहिले खाण्याचा खूप मोठा प्रश्न पडत असतो, तर ती ही उणीव इथं भरून काढली रुचिरा स्वयंपाकघराने. घरच्या सारखंच खूप रुचकर आणि मजेदार जेवण इथं भेटतं. मैं असल में रुचिरा स्वयंपाकघर से लगभग 3 साल से जुड़ा हुआ हूँ. मैं बिजनेसमैन हूँ. मेरा नाम शेख फारूक अहमद है और यहाँ मैं लगभग डेली आता हूँ. दोपहर में भी ज़्यादा मेरा खाना यहीं होता है. इसका बेसिक रीज़न ये है कि इस स्वयंपाकघर में हाइजीन फूड मिलता है. बहुत ज़्यादा साफ़ सफाई है और हाइजीन एनवायरनमेंट है, ये एक इसका रीज़न है. दूसरा ये कि यहाँ पर जैसे आम तौर पर रेस्टोरेंट्स में गरम मसाले डालकर टेस्ट चेंज किया जाता है, वो ना होते हुए ये एक घर जैसा साधारण खाना जो हम खाते हैं, जिसकी वजह से हमारा पेट जो है ख़राब नहीं होता है या हमारे को हेडेक नहीं होता है. ये सारी चीज़ें इसमें मुझे जो है भली भांति जो है यहाँ पाई जाती है. तीसरा ये है कि एक रीज़नेबल प्राइस है, स्पेस अच्छा है, एनवायरनमेंट अच्छा है, इनका कुकिंग का स्टाइल अच्छा है और हाइजीन है. जितना भी अगर मैं जितने साल से यहाँ खाना खा रहा हूँ, ऐसा कभी भी नहीं हुआ कि कभी कोई फूड पॉइजनिंग हुई हो या हाइपर एसिडिटी एटलीस्ट हुई हो. बल्कि यहाँ के खाने के बाद जो है आप निमंत जो है ये सोच सकते हैं कि आप ऐसा लगता है जैसे घर से. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवरती मराठी भाषेच्या प्रसार व प्रसारासाठी राज्य शासनाचा मराठी भाषा विभाग विविध उपक्रम राबवत आहे. याचाच एक भाग म्हणून छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या वाचन कट्टा या अभिनव संकल्पनेला आज मराठी भाषा विभागाचे सचिव किरण कुलकर्णी यांनी भेट दिली आहे. कुलकर्णी यांनी यावेळी वाचन कट्ट्यावरील विविध पुस्तकांचं बारकाईने अवलोकन केलं. जिल्हाधिकारी कार्यालयात येणारे वाचक, अभ्यासक आणि कर्मचारी या वाचन कट्ट्याला मोठ्या प्रमाणावरती लाभ घेत असल्याचं त्यांनी नमूद केलं. उपलब्ध असलेल्या पुस्तकांमुळे येथे येणाऱ्यांना वाचनाची आणि ज्ञानाची नवी संधी मिळत आहे. यावेळी बोलताना सचिव कुलकर्णी म्हणालेत की जिल्हाधिकारी कार्यालयात अशा प्रकारचा वाचन कट्टा उभारण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि ही संकल्पना अत्यंत कौतुकास्पद आहे. भविष्यात इतर जिल्ह्यांमधील जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये अशीच वाचन कट्ट्याची संकल्पना राबवण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. त्यांनी या कार्यक्रमाचं कौतुक करत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचं अभिनंदन केलं. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अनेक अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि वाचन संस्कृती वाढीव लावण्यासाठी हा वाचन कट्टा निश्चितच महत्त्वपूर्ण ठरेल असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करण्यात आला.
वाचनकट्टा येथे येणाऱ्या वाचक यांची नोंद घेतली जात आहे। याचा लाभ जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या अभ्यागत यांना होत आहे। वाचनकट्टा यामुळे वाचन संस्कृतीला आणि मराठी भाषेच्या प्रसारासाठी तसेच दैनंदिन व्यवहारात व्यवहार भाषा म्हणून मराठीचा वापर करण्यामध्ये होईल असा विश्वास मराठी भाषेच्या विभागाचे सचिव किरण कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे। सिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ उत्पादन कायदा 2003 जाहिरात मनाई आणि व्यापार व वाणिज्य उत्पादन आणि वितरण अन्वये कायद्याचं उल्लंघन होणाऱ्या ठिकाणी तसेच धूम्रपान तंबाखूजन्य पदार्थांचा विक्री ई सिगारचा वापर करू नये यासाठी तरुण आणि पालकांमध्ये जाणीव जागृती करणं आवश्यक आहे, असं आवाहन पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी आढावा बैठकीमध्ये केलं आहे। राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची त्रिमासिक आढावा बैठक पोलीस उपायुक्त कार्यालयामध्ये घेण्यात आली। या बैठकीस डॉक्टर जितेंद्र डोंगरे आरोग्य विभाग, डॉक्टर वरद शिंदे महानगरपालिका आरोग्य विभाग, डॉक्टर लक्ष्मी पिसरे अन्न व औषध प्रशासन विभागाचे प्रतिनिधी, ग्रामीण विभागाचे पोलीस निरीक्षक शिंदे, डॉक्टर जावेद कुरेशी, जिल्हा सल्लागार समिती सदस्य मळगे बैठकीस उपस्थित होते। तरुणांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये होणाऱ्या व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढलं असून ते नियंत्रणात आणण्यासाठी तंबाखू नियंत्रण कक्षामार्फत व्यसनधीनतेचे दुष्परिणाम याविषयी जाणीव जागृती करण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांनाही मार्गदर्शन करावं। त्यासोबतच पोलीस प्रशासन व अन्न औषध प्रशासनाने संयुक्त कारवाई करून याबाबतचे प्रतिबंधात्मक कारवाई आवश्यक आहे। अवैध गुटखा विक्री तसेच तंबाखूजन्य पदार्थाची विक्री यावरती नियंत्रण करावं। जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असणाऱ्या विविध टपऱ्या यावरती कारवाई करून तंबाखूजन्य पदार्थाची व्यसनाधीन करणाऱ्या पदार्थाची विक्री प्रतिबंधित करण्यासंदर्भातची कारवाई करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले। जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षामार्फत देण्यात येणाऱ्या पोलीस स्टेशनला चलन पुस्तिकामार्फत अवैध कृती करणाऱ्यांना दंडात्मक कारवाई करून त्याचा अहवाल प्रत्येक महिन्याला सादर करावा। तसेच प्रत्येक शासकीय कार्यालयात तंबाखूमुक्त कार्यालयाचे फलक लावावेत। कोणत्याही कार्यालयात तंबाखू सेवन होत असेल तर तेथे दंडात्मक कारवाई करण्यात यावी। यासाठी वेळोवेळी पथकाने बाजारपेठ, गर्दीचा ठिकाण, कार्यालय, हॉटेल, चहा टपरी येथे मोहीम हाती घेण्याचे निर्देश पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी बैठकीत दिले आहेत। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळ महत्त्वाचे आहेत। शालेय शिक्षणासोबत खेळामध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी खेळात सहभाग घ्यावा, असं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी क्रीडा विभागाची आढावा बैठक दरम्यान केलं आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात क्रीडा विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली। यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, तालुका क्रीडा अधिकारी सोयगाव मुकुंद वाडकर, जिल्हा क्रीडा परिषद सदस्य सुजाता गुल्हाने, डॉक्टर रेखा परदेशी, खंडू यादवराव, राम मायंदे आणि क्रीडा मार्गदर्शक पूनम नवगिरे, पोलीस निरीक्षक SS देशमुख, DT शिरसाट, विस्तार अधिकारी शिवछत्रपती, क्रीडा पुरस्कारार्थी डॉक्टर उदय डोंगरे, जिल्हा सॉफ्टबॉल संघटना सचिव गोकुळ तांदळे, प्रपीत मोघे, बँक ऑफ महाराष्ट्र लीड बँक श्रीमती शिल्पा मोरे, तुषार आहेर उपस्थित होते। ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत 1 तासाचं व्याख्यान आयोजित करून खेळ आणि खेळाचे महत्त्व पटवून द्यावं। खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या सुविधा आणि योजना प्रत्येक खेळाडूपर्यंत पोहोचवाव्या। तालुका स्तर आणि जिल्हा स्तरावरती होणाऱ्या सर्व स्पर्धांमध्ये शाळांनी सहभागी होणं अनिवार्य आहे। या संदर्भात सर्व प्राचार्य आणि मुख्याध्यापक यांना पत्र देण्याचे निर्देश देण्यात आले। विद्यार्थ्यांच्या क्रीडा सहभाग वाढेल। मुलांमध्ये विविध प्रकारच्या खेळातील प्रावीण्य वाढीस लागून राज्यस्तर, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी शिक्षण व क्रीडा विभागाने काम करावं, असेही जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितलं। जिल्हाधिकारी तथा जिल्हा क्रीडा परिषदेचे अध्यक्ष दिलीप स्वामी यांच्या हस्ते शालेय क्रीडा स्पर्धा 2025 व 26 मार्गदर्शक पुस्तिकेचं प्रकाशन सुद्धा करण्यात आलं। या मार्गदर्शक पुस्तिकेमुळे आगामी शाळेत क्रीडा स्पर्धांचं नियोजन आणि अंमलबजावणी सुलभ होण्यास मदत होईल, असा अभिप्राय त्यांनी व्यक्त केला। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। देवाभाऊ, पोलिसांकडेही लक्ष द्या। राज्यातील हजारो पोलीस कर्मचारी डीजी लोन पासून वंचित। गेल्या 3 वर्षांपेक्षा अधिक काळापासून हक्काचं घर घेण्याचं पोलिसांचं स्वप्न भंगलं। तर भारतीय दलित पॅंथरच्या नामांतर ठराव दिनानिमित्त संघर्ष मेळाव्यामध्ये 24 ठराव मांडून ते एकमताने मंजूर। राज्य व केंद्र सरकारला अंमलबजावणीसाठी ठराव पाठवणार ॲडव्होकेट रमेशभाई खंडागळे यांची मेळाव्यात माहिती। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज।